रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुरुवारी रात्री घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे। भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण मनसे कार्यकर्त्याच्या आईसमोरच करण्यात आल्याचं बोललं जात आहे। याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। संबंधित व्हिडिओत भाजपचे काही पदाधिकारी मनसेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसून येत आहेत। यात एका पदाधिकाऱ्याने मनसे पदाधिकाऱ्याच्या आईला देखील धक्का दिल्याचं व्हिडिओतून दिसत आहे। सतीश पाटील असे मारहाण झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे। तर मारहाणीमध्ये सहभागी असणारे सर्व लोक हे भाजपचे स्थानिक पदाधिकारी असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली। उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात सतीश पाटील यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। याच कारणावरून भाजप कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणी दरम्यान सतीश पाटील यांच्या आई देखील उपस्थित होत्या। या प्रकरणानंतर मारेकरांनी सतीश पाटील यांनी उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांची जबरदस्तीने माफी मागवायला लावली आहे। माफी मागतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उरणमध्ये मनसे देखील आक्रमक झाली आहे। आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात मारहाण करण्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेबाबत अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही। मात्र एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करून माफी मागायला लावल्याने उरणमध्ये राजकीय तणाव वाढलाय। अरे कोण नाही येणार आजूबाजूला घेऊन जा पटेलचा पाटील लावतोस तू। अरे चल चल तुला पण मारायचा कमी नाही करणार। मला विश्वास नाही तू आलेला पैसे तुला मानते अरे कोण नाही येणार आजूबाजूला घेऊन जा पटेलचा पाटील लावतोस तू। अरे चल चल तुला पण मारायचा कमी नाही करणार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।